चला चला आज काय बनणार आहे सोनाज रेसिपीमध्ये मस्त अशी अख्खी चवडी आणि चिवईची भाजी म्हणजे छोटी घोड भाजी पण म्हणतात, कोणी चिघडीची भाजी म्हणतं. यापासून आपण भन्नाट रेसिपी बनवणार आहे, तेही खानदेश स्पेशल. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, कच्ची चवडी घेतली होती, निवडून घेतली, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतली आणि बघा अशी सकाळीच मी भिजत घातली होती. किंवा तुम्हाला सकाळी बनवायचे तर रात्री भिजत घाला अख्खी चवडी, किंवा तुमच्याकडं डाळ असली तरी चालेल चवडीची. तर बघा आता इथं मी चिवईची भाजी घेतलेली. अशी बारीक पानं असतात बघा याला. कोणी याला छोटी घोड भाजी म्हणतं, कोणी चिघडीची भाजी म्हणतात, पण आम्ही चिवईची भाजी म्हणतो. तुमच्याकडे काय बोलतात मला नक्की सांगा, म्हणजे मला कळेल. मैत्रिणींनो, तुम्ही कुठून रेसिपी बघत आहे हे पण सांगा. आता बघा ही भाजी अशी छान निवडून घ्यायची. म्हणजे असे जे जाड काठे आहे त्या काढून घ्यायच्या. मध्ये आतमध्ये गवत वगैरे अजून काही आहे का, तर कारण ही अशी पसरलेली असते भाजी, तर काही आहे का त्याच्या भाजीमध्ये, तर आपण ही भाजी अशी एक 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 स्वच्छ निवडून घ्यायची असते ही भाजी. तर आता मी मस्त ही भाजी पूर्ण निवडून घेत आहे. तर यापासून आपण काय रेसिपी बनवणार आहे मैत्रिणीनं भन्नाट, तर प्लीज रेसिपी कुठेही स्किप करू नका. आणि मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. जर तुम्हाला चवडी वापरायची नसेल तर तुम्ही काय वापरू शकतात, आणि मी का चवडी वापरली हेही कारण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून प्लीज रेसिपी कुठेही स्किप करू नका. आता बघा मी चवडी मस्त भिजत घातली होती, म्हणजे गार पाण्यातच घातली, आणि संध्याकाळी बघा मस्त टम्म फुगून आली. आता हे जी अख्खी चवडी आहे, मी ही अशी मिक्सरला दळून घेत आहे. तर चिवईची भाजी पण मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुणार आहे, कारण खूप माती असते त्याच्यामध्ये, म्हणून तिला स्वच्छ धुवायची आणि चाळणीमध्ये नितरत ठेवायची. आता ही चवडी बघा अगदी थोडंसं पाणी टाकून टाकून मी ही दळून घेत आहे. तर आपल्याला हे खूप पातळ करायचं नाही. तर आपल्याला जो पदार्थ बनवणार आहे तर लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा हे सगळं आता मी दळून घेतलं बघा, आणि याच्यामध्ये आता मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले. आता त्याच्यामध्ये बघा आपल्याला हा मसाला लागणार आहे. तर अद्रक, हिरवी मिरची, धने, जिरं आणि लसूण. तर हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर बघा आता हा सगळा मसाला मी दळणार आहे. धने, जिरं, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. तर आता बघा हा मसाला असा सुक्का फिरवून घ्यायचा. तर काही थोडंसं जर जाड राहिलं तर बघा आता मी हे जे आपण वाटण केलं होतं चवडीचं, तर अख्ख्या चवडीचं ते टाकून मी आता फिरवणार आहे. म्हणजे सगळा मसाला मस्त बारीक होऊन जाईल आणि सगळा मसाला निघून येईल. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता मी हा सगळा मसाला जो दडला आहे हाही टाकून घेतला. म्हणजे आपण आधी चवडी दळून घेतली बघा भिजलेली. त्यानंतर खूप बारीक पण नाही, खूप एकदम जाड पण नाही, मध्यम दळायची. आणि कांदा 2 मध्यम आकाराचे उभे कांदे कट केले, तेही टाकून घेतले. आता बघा आपण जो मसाला काढला होता तो दळून तोही टाकून घेतला. आता बघा इथं मी ही जी चिवईची भाजी आहे स्वच्छ धुवून हिला कट करून घेतली, ही टाकून घेतलेली आहे मैत्रिणींनो. तर प्लीज व्हिडिओ स्किप करून पुढं पडू नका बघायला. अगदी एक एक स्टेप महत्त्वाची आहे, आणि खरं सांगते इतकी भन्नाट रेसिपी आहे, एकदम खानदेश स्पेशल. आता चिवईची भाजी टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे मैत्रिणींनो. तर आता तुम्हाला या पदार्थाचं नाव सांगते. हा पदार्थ आपण बनवत आहे आपले म्हणजे खानदेशमधून जे बघत असतील त्यांनी तर ओळखून घेतलं असेल. तर मैत्रिणींनो, अख्खीच चवडी आणि चिवईच्या भाजीपासून आपण बनवणार आहे खानदेश स्पेशल फुनके. आणि जसं फुनके कढी, तर मी कढी पण बनवली, पण कढीची रेसिपी नाही शेअर केली, मी केलेली आहे म्हणून. तर बघा आता याचं कारण, अख्खी चवडी मी का घेतली, तर आता माझ्याकडे डाळ नव्हती, तर अख्खी चवडी पण चालते, काही होत नाही. खूप सुंदर फुनके होता आणि मी नेहमी बनवत असते. आता हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि हळद पावडर टाकून घेतली. त्यानंतर मी 1 पडी तेल टाकलं. आता तेल टाकल्यामुळं काय होतं, आपले जे फुनके आहे ना अगदी हलके होता,
मस्त होता, मऊसूद होता आणि हलके व्हायला पाहिजे. कडक झाले म्हणजे खायला पण ते चांगले लागत नाही. असे त्याला क्रॅक गेले पाहिजे. जेव्हा आपण पुढं मी तुम्हाला दाखवलंच वाफवता तेव्हा. आता इथं थोडंसं अर्धा चम्मच सोडा टाकून घेतला, छोटा चम्मच. आता सोडा नक्की वापरा आणि तेल पण वापरा. खूप तुमचे फुनके मी खरं सांगते इतके सुंदर होतात, अगदी हलके हलके होतात. मी तर दाखवणारच आहे. आणि छान असं पसरट भांड्यामध्ये हे मिक्स करायचं आहे. तर हो मैत्रिणींनो, मी चवडी का वापरलेली आहे, एक तर माझ्याकडं दाण नव्हती, अख्खी चवडी होती आणि मी नेहमी अख्खी चवडीच भरून ठेवते, म्हणजे भाजीलाही होती आणि असे फुनके पण होतात. तर हे खरं तर खानदेशमध्ये तुरीच्या डाळीचे बनतात. तर तुरीच्या डाळीने बघा पित्ताचा त्रास होतो. म्हणून मग मी खरं तुरीच्या डाळीचे नाही बनवत शक्यतो. एखाद्या वेळेस जर झालं तर मग थोडीशी टाकते, पण मग कधी कधी फक्त पूर्ण मी चवडीचे फुनके बनवते. तर पित्ताचा त्रास होतो, त्यामुळे मग मी इथं चवडीचे फुनके तुमच्याकरता रेसिपी घेऊन आलेली आहे. तर बघा आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि चाळणीला बघा मी तेल लावून घेतलं आणि असे बघा असे मस्त छान असे गोळे असे टाकून घ्यायचे मुठीमध्ये घेऊन आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी तापवायला ठेवलेलं आहे. पाणी पण तापलेलं आहे मस्त. आता हे तुम्हाला लहान मोठी साईज, कारण हे अजून मोठे म्हणजे फुगतात छान आपण, कारण किंचित सोडा पण वापरलेला आहे. आता बघा मी पातेल्यावर चाळणी ठेवून दिली, त्याच्यावर आता मी झाकण ठेवून देणार आहे मैत्रिणींनो. आणि आहे का नाही चिवईची भाजी आणि चवडीपासून भन्नाट रेसिपी. आणि इथं बघा मस्त अशी गरमागरम कढी पण तयार झालेली आहे मैत्रिणींनो. नक्की कढी आणि फुनके खानदेश स्पेशल तुम्ही खाऊ शकता आणि नक्की बनवून बघा. तुम्ही याचे भजेसुद्धा बनवू शकता मैत्रिणींनो. ह्याच रवणापासून तुम्ही भजेसुद्धा बनवू शकतात, अतिशय अप्रतिम होतात. किंवा तुम्ही याचं थालीपीठसुद्धा बनवू शकतात. म्हणजे आपण एकाच जे आपण रवण तयार केलं त्याच्यापासून आपण अनेक रेसिपी बनवू शकतात मैत्रिणींनो. तर हे फुनके तुम्ही नक्की खाऊन बघा. आता एक बघा 15 ते 20 मिनिटांनी मी बघितलं, एखादी काठी किंवा चाकू टाकून बघायचा, क्लीन निघाला तर मग झालेला आहे, चिटकलं तर बाकी आहे. आणि लगेच त्याला क्रॅक दिसत आहे बघा आणि हलके झालेले आहे, अगदी हलके हलके. आता मी हे सगळे फुनके एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर वाटली ना मैत्रिणींनो कमालची रेसिपी, अख्ख्या चवडीमध्ये चिवईची भाजी टाकून काय भारी भन्नाट असं खानदेश स्पेशल फुनके तयार झालेले आहे. तर मैत्रिणींनो खरोखर जर तुम्हाला हे खानदेश स्पेशल चिवईच्या भाजीचे फुनके रेसिपी जर माझी आवडली असेल तर मोठ्या मनाने मोठ्या प्रेमाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप डन करा. व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण बघा, ॲड सहित बघा. आणि मस्त असे फुनके तयार झालेले आहे, हलके फुलके आणि मस्त असे गरमागरम कढी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्ही हा मेनू नक्की बनवून बघा. आणि हो, जर तुम्हाला असं नसेल आवडेल तर तुम्ही असे फुनके तयार झाल्यावर यांना कट करून फ्राय करा मैत्रिणींनो, एकच नंबर लागतात. आणि फुनक्यांवर तर मग तेल गेलंच पाहिजे. आणि मग तुम्ही मज्जा घ्या मस्त असे पावसाळ्यामध्ये गरमागरम फुनके आणि चिवईच्या भाजीचे फुनके आणि कढी. मैत्रिणींनो कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. तुम्हाला आवडली का हे पण सांगा. बघा काय मस्त हलके हलके झालेले आहे. तर काही छोट्या मोठ्या टिप्स ट्रिक्स असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि खूप उपयोगाला येतात मैत्रिणींनो. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघायची असते, कारण आपल्याला संपूर्ण माहिती कळते. तुम्हाला एक तोडून दाखवते बघा काय मस्त हलके फुलके झालेले आहे. आणि उभा कांदा टाकल्यामुळे अशी चव येते ना भन्नाट. तरी मी धने घेतले म्हणून कोथिंबीरचा वापर केला नाही, कारण आपण चिवईची भाजी टाकलेली आहे. आणि तुम्हाला जर वापरायचं तुम्ही वापरू शकता. आता मस्त आनंद घ्यायचा. तर मैत्रिणींनो धन्यवाद रेसिपी बघितल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.